नमस्कार मंडळी, आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एक रेसिपी बनवत आहोत। तर इथे आपण गंगाफळ म्हणजेच लाल भोपळा किंवा कवठं याची आपण पुरी बनवत आहोत। अतिशय खमंग अशी कुरकुरीत पुरी तयार होणार आहे। त्यासाठी आपण इथे गंगाफळ म्हणजे लाल भोपळा इथे किसून घेतलेला आहे, त्याचे साल काढून घेतलेला आहे। तर तुमच्या भागामध्ये अशा या लाल भोपळ्याला किंवा गंगाफळाला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपण हा गंगाफळ किसून घेतलेला आहे, त्याचा किस आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ। त्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे, ओवा आणि जास्त कुरकुरीतपणा खमंगपणासाठी तीळ वापरणार आहोत। तर जिरे, ओवा आणि आपण इथे तीळ वापरणार आहोत। त्यामध्ये थोडीशी बडीशोप टाकायची, छान चव लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि त्यामध्ये आपण मावेल तितकं पीठ टाकायचं, साधारण मी इथे 2 ते 2.5 वाट्या पीठ वापरणार आहे। गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही मिक्स करू शकतात। आणि ह्या ओलसरपणामध्ये पहिले पीठ आहे ना चांगलं चोळून मळून घ्यायचं। आणि यामध्ये ना लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा इथे वापरू शकतात। मी इथे लाल तिखट वापरले, तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ठेचून टाकू शकतात, थोडक्यात ठेचासुद्धा वापरू शकतात। हळद आणि तिखट टाकायचं आपल्या चवीनुसार, आवडीनुसार। आणि इथे पीठ मिक्स करायचं। पहिले सुरुवातीला जेवढं ओलसरपणा आहे त्यामध्ये पीठ कालवून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून कणिक घट्टसर मळून घ्यायची। जसं आपण रेग्युलर पुरीसाठी मळतो तशी आपण कणिक मळून घ्यायची। यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन द्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित घट्ट आवडीप्रमाणे तुम्ही इथे घ्यायचं आहे। कोथिंबीर बारीक चिरून ॲड करू शकतात किंवा तुमच्याकडे पालक असेल किंवा शेपू असेल ते सुद्धा तुम्ही पालेभाजी यामध्ये ॲड करू शकतात। आता घट्ट गोळा मळून झालेला आहे। एका साईडला आपण तेलही तापत ठेवलेलं आहे, तेल तापेपर्यंत हे कणिक आपण थोडा वेळ मुरू द्यायचं आहे। आणि त्याच्या आपण अशा छोट्या छोट्या पुरी एवढ्या लाट्या करून लाट्या लाटून घ्यायच्या आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर तेल आहे ना पहिले व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि लो टू मिडियम ठेवायचं आणि छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या खरपूस गोल्डन रंगावरती। आणि तुम्ही दहीबरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरही छान लागतात। आणि तुम्हाला कुठलंच काही त्याच्यासोबत खायचं नसेल, नुसत्याही या पुऱ्या छान खमंग कुरकुरीत लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि जर रेसिपी ही तुम्ही बनवली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही व्हिजिट द्या। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।